मुंबईला जाणं हा कटकटीचा प्रवास आता चांगलाच आरामदायक होणार आहे, कारण की मुंबईहून कोकणात जाण्यासाठी, ते पण सुद्धा विजयदुर्गला जाण्यासाठी थेट रोरो सर्व्हिस सुरू झालेली आहे। या हिरव्यागार निळाशार समुद्राचा आनंद घेत आपण कोकणातला प्रवास करू शकणार आहोत। आणि ही बोट कशी असेल, कुठून कुठपर्यंत जाणार असेल, किती कॅरिंग कॅपॅसिटी आहे, जाणून घेऊयात आपल्यासोबत बोटीचे कॅप्टन प्रदीप नलावडे। प्रदीपजी, तुम्ही स्वतः कोकणातले आहात आणि कोकणाला ही एक नवीन कनेक्टिव्हिटी मिळाली, याचा एक कोकणी माणूस म्हणून किती मोठा आनंद झालाय? हे आमच्यासाठी खूप गर्वाचा विषय आहे। माननीय मंत्री श्री नितीश राणे साहेबांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र मॅरीटाईम बोर्डचे ऑफिशियल्स, आमचे ओनर्स, आमची टीम यांनी या बाबतीत दखल घेऊन खूप मेहनत घेतलेली आहे। एक विजन लागतं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला आणि मग एक ॲसेट घेऊन ही सर्व्हिस चालू करायला, तर खूप प्रसन्नाचा विषय आहे। सर, जर आपण विचार केला तर आता या बोटीची कॅरिंग कॅपॅसिटी काय, याचा स्पीड काय असेल आणि किती वेळात कोकणात पोहोचणं शक्य आहे? सर, प्रेझेंटली वी हॅव अ पॅसेंजर कॅपॅसिटी ऑफ अबाउट 6 to 6, 626 पॅसेंजर्सची। आणि जर याच्यामध्ये ज्या आपण कार्स घेऊन जाणार आहोत, व्हेकल्स घेऊन जाणार आहोत, ती किती असेल? सर, मुंबई टू विजयदुर्ग या वॉयसाठी आपण 30 एक गाड्या घेऊ, 25 ते 30 व्हेकल डिपेंडिंग अपॉन द साईज ऑफ व्हेकल घेऊ शकणार। बरोबर। 6 तासांचा प्रवास आहे। या 6 तासांच्या प्रवासासाठी या बोटचा स्पीड हा जास्त आहे, कारण की मागच्या वेळेला सुद्धा एक आंग्रिया बोट सुरू झाली होती, तिलाही 12 तास लागत होते। मात्र ही बोट कमी वेळेत प्रवास करते, याचं नेमकं कारण काय आहे? साहेब, दिस इज इंडियाज लार्जेस्ट हाय स्पीड क्राफ्ट। हाय स्पीड क्राफ्ट जसं याच्या नॉमेनक्लेचरवरून समजतं की शी डज लॉट ऑफ स्पीड, खूप स्पीड करते ही। साधारणतः सरासरी 55 ते 60 किलोमीटर प्रति तास, नॉटिकल भाषामध्ये बोलायला गेलो तर 25 ते 28 नॉट्स प्रॅक्टिकली आम्ही सर्व्हिस स्पीड देऊ शकतो। त्यामुळे हा जो प्रवासाचा वेळ आहे हा रिड्यूस होतो। बरं, प्रवासाचा वेळ रिड्यूस होतोय। आता एक नवीन कनेक्टिव्हिटी मिळालेली आहे। पुढच्या काही महिन्यांमध्ये आता जो थोडंसं याचं बजेट जास्त वाटते ते गव्हर्नमेंट सबसिडी देऊन कमी करू शकतं। मात्र याचा फक्त प्रवाशांच्या व्यतिरिक्त, जशी कोकण रेल्वेला पॅसेंजर सर्व्हिस आहे किंवा ट्रक जे घेऊन जातात एक्सप्रेसमध्ये टाकून, तसे या रूटवरती पॅसेंजर सर्व्हिस सुरू होणं एक्सपेक्टेड आहे का? साहेब, हे पूर्णपणे डिपेंड करेल की आमच्या पॅसेंजर्सचा, आपल्या कोकणी माणसांचा या सर्व्हिससाठी प्रतिसाद कसा आहे। फायनली कमर्शियल वायबिलिटी पण गरजेचं आहे। जर लोकांचा प्रतिसाद चांगला असेल तर अजून सर्व्हिसेस या मार्गामध्ये आपण लावू। बरोबर। एक महत्त्वाचा मुद्दा कोकणी माणसासाठी म्हणजे मच्छी हा जीव का प्राण आहे। या शिपवरती फूडच्या माध्यमातून काय पुढचे ऑप्शन्स भविष्यात दिसणार आहेत? सर, डेफिनेटली आम्ही ही गोष्ट आमच्या कॅटरिंग डिपार्टमेंटला त्यांना निवेदन करू की कोकणी माणसांना फिश, सी फूड आणि कोकणी जेवण, मालवणी जेवण हे प्रोव्हाइड करायची त्यांनी तयारी करावी आणि त्यांची जे रिक्वेस्ट आहे त्याच्यावरती नक्की दखल देतील। बरं, नितेश राणेंनी आज बोलताना असं सांगितलेलं आहे का मुंबई ते विजयदुर्ग, भाऊचा धक्का ते विजयदुर्ग ही फक्त एक सुरुवात आहे। मध्ये मध्ये अनेक कनेक्टिंग स्पॉट्स जे आहेत ते आम्हाला कनेक्ट करायचे आहेत, रत्नागिरी असेल, वेंगुर्ला असेल। सो हे भविष्यात जर सुरू झाले तर त्याचा जास्त फायदा होईल आणि मग हीच कनेक्टिव्हिटी, म्हणजे जशा वेगवेगळ्या लोकल सर्व्हिस असतात त्या लोकल सर्व्हिसप्रमाणे अशा या जर वेगवेगळ्या फेरी बोट सुरू झाल्या तर त्याचा खऱ्या अर्थानं फायदा कोकणी माणसाला आणि बोट कंपन्यांना पण होईल। सर, डेफिनेटली जसं माननीय मंत्री साहेब राणे साहेबांनी सांगितलं की हा फक्त बेंचमार्क आहे, हा स्टार्ट आहे। अँड इट्स अ गुड थिंग की आमची जी पॉलिटिकल लिडरशिप आहे दे आर लुकिंग इन टू दिस की पुढे अजून सर्व्हिस वाढवावी। ह्याचा फायदा लोकल जनतेला, लोकल इकॉनॉमीला नक्की डेफिनेटली होणार। एक अगदी शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो। कोकणामध्ये समुद्र किनारा आहे, म्हणजे आपण शाळेच्या पुस्तकापासून शिकत आलोय 750 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे, मात्र आपण तो एक्सप्लोर करत नाही आहोत। वेगवेगळे पॉसिबिलिटीज तिथे आहेत, मात्र आता या रोरो सर्व्हिसमुळे वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज अजून जास्त एक्सप्लोर होऊ शकतात। डेफिनेटली सर, डेफिनेटली हाय स्पीड क्राफ्ट आणल्यामुळे टुरिझमला बढावा भेटेल ह्याची मी अपेक्षा करतो। बरोबर, आपण बघितलं की आपल्याला बोटीचे कॅप्टन नलावडे यांनी स्पष्ट केलेलं आहे की कशा पद्धतीनं आता याचा फायदा हा या सगळ्या कोकणाला होणार आहे। इथे रोजगार वाढू शकतो, पर्यटकांना त्याचा फायदा होऊ शकतो, स्थानिकांना फायदा होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसर्ग संपन्न कोकण आणि जो 750 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आपल्याला लाभलेला आहे, या समुद्र किनाऱ्याचा आस्वाद घेत मुंबई ते विजयदुर्ग आता असा प्रवास करणं सहज शक्य होणार आहे। तुषार शेटे, सिविक मिरर।